अशी गरमागरम ज्वारीची कडक भाकर बघितलं की सगळ्यात पहिलं आपल्याला आठवतं ते म्हणजे झुणका. गावाकडे अशा भाकरीसोबत नेहमीच झुणका पिठलं खाल्लं जातं. तर आज तसंच मन झालं माझं, म्हणून गरमागरम भाकर आणि कांद्याचा असा झुणका केला झमझमीत चमचमीत की खाता क्षणी भूक अशी वाढते आणि एकदम तृप्त होतं. मस्त झणझणीत असा कांद्याचा झुणका केलेला आहे. तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आणि आवडला तर नक्की एकदा ट्राय करून बघा. खूप टेस्टी आणि चवदार लागतो. तर चला बघूया आपण याला बनवायची कृती. तर सर्वात प्रथम मी करून घेतल्या 2 छान अशा गरमागरम ज्वारीच्या भाकरी, कारण की आज इच्छाच झाली होती मला ज्वारीची भाकर आणि मस्तपैकी झुणका करायची. तर व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्हाला, तर नक्की लाईक करा आणि आवडला तर सबस्क्राईब करा. ही ज्वारीची भाकर कशी झाली नक्की सांगा. असं चारी बाजूने शेकून घेतलेलं आहे आणि गरमागरम अशी ही ज्वारीची भाकर करून ठेवलेली आहे. आता आपण बनवून घेऊया कांद्याचा झुणका. तर इकडे मी 2 मोठे कांदे पातळ अशी स्लाइस करून घेतले. उभे पातळ आपण करतो बघा, मसाला वगैरे भाजण्यासाठी किंवा कांदे भाजी करण्यासाठी कट करतो, तशी करून घ्यायची. पातळ स्लाइस काढायच्या, याच्या पाकळ्या काढायच्या आणि मोकळं सुटसुटीत करायचं. हे नॉर्मल झुणका जो असतो ना आपला, तसाच प्रकार आहे, फक्त याच्यामध्ये आपण कांद्याचा वापर जास्त करतो म्हणून याला कांदा झुणका बोलला जातो. आता कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं, त्यामध्ये 1 चमचा जिरे आणि 1 चमचा राई टाकायचं. हा झुणका ना 2 प्रकारे बनवला जातो. एक ड्राय म्हणजे सुक्का सुक्का बनवला जातो, मोकळा सुटसुटीत, आणि एक थोडासा ओलसर असतो, म्हणजे थोडासा किंचित असा पातळ असा घटसर नसतो हा. ते बघू शकता. आता हे राई जिरा चांगला याचा तडका बनवायचा आणि आपण जे कांदे कट केलेत ना, म्हणजे पाकळ्या केल्या, तिथं मी 2 मोठे कांद्याचा वापर केला आहे. हे बघू शकता. आता मी ह्याच्यामध्ये हे टाकून घेतलेलं आहे आणि ह्याला परतून घ्यायचं. जोपर्यंत ना कांद्याचा कच्चापणा निघून जात नाही, जोपर्यंत छान रंग चेंज होत नाही ना, तोपर्यंत ह्याला परतून घ्यायचं थोडंसं मीडियम गॅसवर. हे बघा, थोडासा याची साईज थोडी कमी झाली आणि कांद्याचा रंगसुद्धा थोडा कमी चेंज झालेला आहे. तर आपण ह्या स्टेजवर ना काय करायचं, थोडे मसाले टाकायचे. तर खूप टेस्टी लागतो बरं का हा झुणका. नक्की एकदा ट्राय करून बघा. केला असेल तर माहीत तर असेलच तुम्हाला, पण नसेल केलं तर नक्की एकदा ट्राय करून बघा. तर मस्त झालेला आहे कांदा परतून. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया. थोडा वेळ असा ह्याला परतून घेतलं की, अजून मी थोडा वेळ परतून घेतलेला आहे, कारण कांद्याचा कच्चापणा जाणं खूप गरजेचं आहे, कारण बेसन टाकल्यावर झटकेपट हा तयार होतो. त्यामुळं अगोदर कांदा चांगला परतणं खूप गरजेचं आहे. आता मी इथं 2 चमचे लाल तिखट टाकले अंदाजाने, कारण स्पायसी आणि झणझणी जेव्हा झुणका बनतो ना, त्याची खायची एक मजा वेगळी असते. 1 चमचा हळद टाकला, छान रंग येतो हळदीने. त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर टाकले आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकते. बस, याच्या व्यतिरिक्त काही टाकायचं नाही. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. इथं मी मीठ टाकून घेते. आता थोडंसं अगोदर मिक्स करून घेते. हे बघा किती छान रंग आला आहे मसाला टाकल्या. हे असे कांदे छानपैकी मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आणि इतका मस्त लागतो ना हा झुणका. अप्रतिम चव येते या कांद्यामुळे स्पेशली. आता याला तेल सुटून द्यायचं आणि चवीनुसार आता याच्यामध्ये मीठ टाकून घेते. आता थोडंसं पातळ बनवायचं आहे ना मला, म्हणून मी इथं थोडंसं पाणी वापरते, कारण की सगळ्यांना पण खाता येतो. आणि फक्त एकटीपुरतं जर करायचं असेल तुम्हाला तर मग ड्राय करा, सुक्का करा. आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ पण टाकून घेतले ह्या स्टेजवर, आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. याच्या पुढची प्रोसेस सेम आपल्या बेसन पिठलं वगैरे बनवतो ना तशी अगदी. कांद्याच्या झुणक्यामध्ये ना फरक फक्त कांद्याचाच आहे, एवढाच असतो, बाकी काही याचं वेगळं नाही आहे. आता ह्याला उकळी येऊन द्यायची छानपैकी. जर सुक्का आवडत असेल तर तुम्ही सुक्का करायचा. कांदे परताता वेळेस जेव्हा परतून होतील ना तेलामध्ये, त्याच वेळेस मग थोडं थोडं बेसन टाकून घट्ट करून घ्यायचं. मग तो ड्राय सुक्का होऊन जातो. आणि जर थोडासा पातळपणा हवा असेल ना, मग असं पाणी टाकायचं थोडंसं. परत एकदा थोडीशी कोथिंबीर टाकली. बघू शकता किती छान रंग आला आहे. आता उकळी येऊन द्यायची जरा खळखळून.
उकळी आलेली आहे, बघू शकता सुंदर अशी उकळी फुटलेली आहे. सुरुवातीला गॅस स्लोच ठेवायचा. हे बघा मस्त आता उकळी फुटलेली आहे. आपण याच्यामध्ये आता बेसन पीठ टाकायचं आहे. जसं लागेल तसं थोडं थोडं, एकदम टाकायचं नाही. तरी पण मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. थोडं थोडं करून टाकते आता आणि मिक्स करून घ्यायचं. हे बघा सुरुवातीला थोडं टाकायचं, पातळपणा वाटला तर मग अजून ॲड करायचं बेसन पीठ. आता आपण हे जे बेसन पीठ कालवायचं असतं ना, हे त्यांनी मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ह्या सगळ्या गुठळ्या गाठी मॅश होतात. परत एकदा बेसन टाकते. 1 वाटीच्या अंदाजाने बेसन पीठ घेतलेलं आहे, म्हणजे पाऊण वाटी तरी बेसन पीठ इथं मी वापरलेलं आहे. आणि याला आता मिक्स करून घ्यायचं छानपैकी असं. हे बघू शकता अगदी 5 मिनटं ह्याला मिक्स करवत राहिलं की असं दाटसरपणा, घट्टपणा याच्यामध्ये तयार होतो. आणि बघू शकता याचा थिकनेसपणा मस्त झाला आहे, अगदीच पातळ नाही आहे. एवढा छान झमझमीत चणचणीत असा हा कांद्याचा झुणका तयार झाला आहे. थोडासा ओलसर केलेला आहे, पण तुम्ही याला सांगितलेलं आहे ड्राय करू शकता. हे बघा मस्तपैकी आहे. आणि जर सुक्का बघायचा असेल तर ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ लवकरच दाखवेल, कांद्याचा सुक्का झुणका. तर मस्त झालेला आहे. पॅन सोडलेला आहे बेसन पीठ आणि मस्त तयार झालेला आहे. तर गरमागरम हा झुणका आता आपल्याला खायचा आहे. तर वरून कोथिंबीर टाकायची. हे बघा हिरवीगार कोथिंबीर आता टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं. हे बघा असं हलक्या हाताने मिक्स करायचं. किती छान वाटतोय, पाहता क्षणी खावंसं मन झालेलं आहे. हे बघू शकता प्रत्येक बाईट्समध्ये कांद्याच्या पाकळ्या खाता वेळेस लागतात. हाच याची एक वैशिष्ट्य आहे की आपण याला कांद्याचा झुणका बोलतो. कारण नॉर्मल बेसन पिठामध्ये पिठल्यामध्ये इतका आपण वापर करत नाही कांद्याचा. तेल सुटलेलं आहे कडीकडीने आणि छान असा हा झुणका तयार झाले. झाकण ठेवायचं आणि थंड होऊन द्यायचं. आता थंड झालेला आहे. हे बघू शकता कसा सेट झालेला आहे आपला हा कांद्याचा चमचमीत चवदार असा झुणका. तर तुम्हाला मी दाखवते काढून. हे बघा मस्तपैकी किती छान दिसतोय, तोंडाला पाणी सुटले पाहता क्षणी. आणि हे बघा लगेच सुटला जातोय, चमच्याला अजिबात चिटकलेला नाही कुठेच, म्हणजे परफेक्ट झालेला आहे समजून जायचं. हे बघा कांद्याच्या पाकळ्या किती छान दिसतात त्याच्यामध्ये. आणि खाताना इतकं भारी वाटतो ना, बोटं चाटून पुसून खाताना एवढी खात्री. नक्की ट्राय करून बघा तुम्ही हा झुणका. तर आता प्लेटमध्ये काढून घेते, मला लागलेली आहे भूक, दुपारचा टाईम झालेला आहे. तर हे बघू शकता 1 भाकर घेतली आहे मोडून. आता मी घेत आहे झुणका गरमागरम खाण्यासाठी. हे बघा मस्तपैकी झालेला आहे, चमच्याला चिटकत नाही ना, ह्याच्यावरूनच अंदाजा लावू शकता किती छान नरम सॉफ्ट झालेला आहे हा कांद्याचा चवदार टेस्टी गरमागरम झुणका. बघू शकता आपण अगदी पातळ पण नाही केला, ड्रायच आहे, सुक्काच आहे. वरून कोथिंबीर, कांदा, लिंबू, कांद्याची पात वगैरे, पापड, लोणचं घेऊन असं गावरान बेत करायचा. कारण गावाकडे ना हे बेत आहेत ना, हे म्हणजे हे जेवण आहे ना हमेशाच आपल्याला गेलं ना खायला भेटतं. तसं बाईट्स घ्यायची गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत ना, अप्रतिम चव लागते. आणि सोबत लोणचाची फोड, कांद्याची पात, वा 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 काय बात आहे. असं जेवण नक्की ट्राय करा. मला तर खूप आवडतं, सगळ्यांनाच आवडतात अशा पद्धतीचे गावरान जेवण. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर हा झुणका नक्की एक बार करून बघा, जर केला नसेल तर. आता मी घेते फिनिश करून, मला लागली भूक. तुम्ही पण या सगळ्या जेवायला. आणि कशी वाटली आजची रेसिपी नक्की सांगा आणि ट्राय पण करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अशाच रेसिपीसोबत. स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. आणि असं हेल्दी नक्की बनवून खा. हे बघू शकता मस्त झालं आहे. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ.